आणि आता मुंबई पुण्यामध्ये काय घडलं ते आपण पाहूया। मुंबईतील दुकानांवर 1 मे पर्यंत मराठी पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर भरावा लागेल। फलकाचा परवाना सुद्धा रद्द करणार पालिका आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश। मुंबईच्या तापमानामध्ये वाढ, आर्द्रता कमी झाल्यामुळे तापमानात वाढ। आर्द्रतेचे प्रमाण हे रात्री 76% आणि दिवसा 62%। संपूर्ण राज्यामध्ये गेल्या 28 दिवसांमध्ये 23 उष्माघाताचे बळी। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 27% पाणीसाठा शिल्लक। जून अखेरपर्यंतच पाणीसाठा शिल्लक। मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। गोखले ब्रिज आणि सीडी बर्फीवाला ब्रिजला जोडण्यासाठी आयआयटी मुंबईचा अहवाल पालिकेकडे सादर। गोखले पूल जोडणीचं काम 2 महिन्यांमध्ये पूर्ण होणार। गिरगावमध्ये गुढीपाडव्याच्या निमित्तानं बाईक रॅलीचं आयोजन। अनेक स्त्रिया, तरुण तरुणी, छोट्या मुली बाईक रॅलीमध्ये सहभागी। पुण्यामध्ये दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला भाविकांची गर्दी। गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या निमित्तानं पहाटेपासूनच मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा। दगडूशेठ गणपतीला आकर्षक साखर गाठीचा हार। एक्सप्रेस वेवरील पुण्याकडे जाणारा रस्ता उद्या दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बंद असेल। चिखले पुलाचा लोखंडी गर्डर बसवण्यात येईल। अन्य मार्गाने वाहतूक वळवण्यात येणार आहे। पुणे म्हाडाकडून नागरिकांना घरांसाठी अर्ज भरण्यास 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ। म्हाडाकडून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील घरांच्या संख्येत 100 ने वाढ। पुण्यामध्ये विवाह निमंत्रण पत्रिका व्हायरल। लोकसभेच्या मतदानाला निमंत्रण देण्यासाठी चिरंजीव मतदार आणि चिरंजीव सौका लोकशाही अशा आशयाची पत्रिका। या अनोख्या पत्रिकेमधून मतदारांना मतदानाचं आवाहन करण्यात आलंय।